जर असं असेल तर तुमच्या कृत्याला समर्थन नसेल तर तुम्ही पोलिसांसोबत खांद्याला खांदा लावून उभं राहिलं पाहिजे की मला ही माहिती आहे, मला या बँकेमध्ये असं झालं, मी तिथे गेल्यानंतर मला असं आक्षेपार्ह वाटलं, मी तिथे गेल्यानंतर खरातच्या कॅबिनमध्ये मला असं जाणवलं. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर काही पुरुषांचे दोष असतात ते महिलांचे दोष नसतात आणि मूलबाळ त्याच्यामुळे होत नाही. जर ती महिला म्हणजे त्या महिलेच्या सोबत दुसऱ्या कोणी संबंध ठेवले तर ती महिला गर्भवती राहू शकते. असे काही समस्या ज्या आहेत त्या वैज्ञानिकदृष्ट्या असतात, नैसर्गिकदृष्ट्या असतात आणि तशाच गोष्टीचा फायदा हा खरात घ्यायचा. ज्या महिलेचे संबंध दुसऱ्यासोबत ठेवल्यानंतर तिला गर्भधारणा होऊ शकते हे त्याच्या जेव्हा लक्षात यायचं तेव्हा मात्र आमच्यासारखे लोक त्याला ते मित्राच्या नात्यानं ते सांगून ठेवले असतं की काय असतं का, जमतं का बघा. आणि त्याच्यानंतर तो आमच्यापर्यंत तिला पोहोचवायचा की तुमची आणि याची कुंडली जुळलेली आहे आणि ती कुंडली जुळल्यानंतर त्यांचे संबंध साहजिकच होणार आहेत आणि झाल्यानंतर तिच्यामध्ये दोष नसतो, तिच्या पतीमध्ये दोष असतो आणि त्यांचे संबंध झाल्यानंतर ती नक्कीच गर्भधारणा होणार आहे आणि त्याच्यामध्ये गर्भधारणा झाल्यानंतर तो म्हणायचा की मी कुंडली जुळून दिल्यामुळे तुला. माझा पुन्हा एकदा सवाल आहे रुपाली चाकणकरांना, जर त्यांना सजाच मिळायला हवी तर तुम्ही पुढे का येत नाही आहेत? तुमचं इथपर्यंत तुमचं काम संपतं का? जबाबदारी तुमची इथपर्यंत संपते का? तुम्ही महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून राजीनामा दिला म्हणजे तुम्ही कुठल्याही प्रकारच्या प्रकरणामध्ये पडणार नाहीत असं आहे का? जर तसं असेल तर स्पष्ट सांगा की आता मी महिला आयोगाचे अध्यक्ष नाही आहे म्हणून आता मला कुठल्याही प्रकरणावर बोलता येणार नाही किंवा मी बोलणार नाही आहे. पूर्वीपासून आहेत. मात्र पीडितांच्या कुटुंबियांची मुलाखत घेऊच नका, त्यांच्याशी संपर्क साधूच नका हे मात्र पहिल्यांदा ऐकतोय मी. कदाचित एक दुसरी वेळ असू शकते, मात्र माझ्या ऐकवेमध्ये हे पहिलंच प्रकरण आहे की नातेवाईकांसोबत माध्यमांनी संपर्क साधायचे नाहीत. हे का म्हणून बंधनं लावले माहीत नाही. हे संशोधनाचा मुद्दा आहे आणि चर्चेचा मुद्दा सुद्धा आहे. नमस्कार प्रेक्षको, मराठी महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. पुन्हा तोच विषय आहे खरातांचा. खरातचं प्रकरण हे फक्त मीडिया ट्रायल सुरू आहे का असा सवाल उपस्थित होतोय. काल SITच्या प्रमुख असलेल्या तेजस्विनी सातपुते यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये अटकेपासून कालपर्यंत नेमकं काय घडलं या सगळ्या गोष्टी त्यांनी माध्यमांशी बोलत असताना सांगितल्या. म्हणजे त्यांनी वाचून दाखवलं आणि पत्रकारांनी प्रश्न विचारले असता पत्रकारांचे काय प्रश्न असणार आहेत हे त्यांनी अगोदरच त्याच्यामध्ये लिहून आणलेलं होतं. मग कुठल्या रुपाली चाकणकरांना का बोलवलं जात नाही, कुठल्या दीपक केसरकरांना का बोलवलं जात नाही, अमुक नेत्यांची त्या CDRमध्ये अंजली दमानी यांच्या माध्यमातून माहिती मिळाली त्या लोकांना का बोलवलं जात नाही, या विविध प्रश्नांची उत्तरं एकदाच त्यांनी देऊन टाकली. त्यांचं म्हणणं आहे की मला माहीत आहे की तुम्हाला हेच प्रश्न विचारायचे आहेत, मात्र फिर्यादी आणि साक्षीदार यांच्याकडून जी माहिती मिळत आहे त्याच बाबतीतला आम्ही तपास करत आहोत, या व्यतिरिक्त आम्हाला काहीही करता येत नाही असंच त्यांच्या म्हणण्याचा उद्देश होता. रोखसुद्धा तसाच होता असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणून अमुकला का बोलवत नाहीत, तमुकला का बोलवत नाहीत हा प्रश्न उद्भवत नाही. अर्थात तो प्रश्न त्यांनी छाटून टाकला. त्याची लेवल जी आहे ती पूर्णपणे कमी केली आणि लेवल कमी केल्यामुळं या प्रकरणाला कुठेतरी ट्रायल म्हणून चालवलं जात आहे का असा सवाल उपस्थित झाला. माध्यमांना बंधनं लावण्यात आली. व्हिडिओ प्रसारित करणं, पीडितांची आबरू नुकसान होईल या सगळ्या गोष्टी या नियमांमध्ये आहेत. ह्या स्वागतार्ह आहेत, योग्यच आहेत. मात्र माध्यमांनी पीडितांच्या कुठल्याही कुटुंबियांशी संपर्क साधू नये अशा प्रकारचा नियम जो आहे तो त्यांनी लावला आहे. म्हणजे न्यायालयाच्या अधिकारानं किंवा मग न्यायालयाच्या सूचना आहेत असं त्यांनी सांगितलं. आता एखाद्या पीडित व्यक्तींना SITकडे काही माहिती द्यायची नसेल किंवा मग दिलेली माहिती सांगितली जात नसेल किंवा मग त्यांच्या म्हणण्याप्रमाणे काही तपास होत नसेल तर ती जी काही भूमिका आहे त्यांनी कुठं मांडायची, पीडितांच्या कुटुंबियांची कुठं मांडायची. म्हणजे आजपर्यंत तर असंच कधीच झालेलं नाही. म्हणजे मी अनेक प्रकरणं पाहिलीत, पत्रकारितेच्या काळामध्ये अनेक प्रकरणं पाहिलीत. पीडितांच्या कुटुंबियांना बोलण्यासाठी बंधनं कधीच घातलेली नव्हती. काही नियमांचं पालन करावं लागत होतं, काही नियम घालून दिलेले होते आणि ते पूर्वीपासून आहेत कायद्याच्या चौकटीमध्ये. मग नातेवाईकांचं नाव उघड न करणं, त्यांचा चेहरा न दाखवणं, आसपासचे जे काही लँडमार्क आहेत ते न दाखवणं, म्हणजे जेणेकरून पीडितांच्या कुटुंबियांची ओळख पटेल या सगळ्या गोष्टीसाठी बंधन होतं आणि ते कायदेशीर आहेत आणि पूर्वीपासून आहेत. मात्र पीडितांच्या कुटुंबियांची मुलाखत घेऊच नका, त्यांच्याशी संपर्क साधूच नका हे मात्र पहिल्यांदा ऐकतोय मी. कदाचित एक दुसरी वेळ असू शकते, मात्र माझ्या ऐकवेमध्ये हे पहिलंच प्रकरण आहे की नातेवाईकांसोबत माध्यमांनी संपर्क साधायचे नाहीत. हे का म्हणून बंधनं लावले माहीत नाही. हे संशोधनाचा मुद्दा आहे आणि चर्चेचा मुद्दा सुद्धा आहे.
यामुळं काय होणार आहे की कुटुंबियांचं म्हणणं जर काही मांडायचं आहे आणि ते SIT वाले ऐकून घेत नसतील किंवा मग चौकशीमधून त्या गोष्टी बाहेर येत नसतील किंवा मग चौकशी तशा पद्धतीने होत नसेल तर मात्र त्यांनी माध्यमांना बोललं पाहिजे किंवा मग बोलू दिलं पाहिजे. हे असं होत नाही आहे. मग ते का होत नाही आहे माहीत नाही. येणाऱ्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी बाहेर पडतीलच. दुसरी बाजू अशी आहे की या प्रकरणामध्ये अमुक तमुकला का बोलवलं जात नाही आणि त्यांची चौकशी का होत नाही असे सवाल राजकीय पक्षातले विरोधक, सत्तेतले काही लोक कुजबूज करतायत आणि सामान्य जनता तर स्पष्ट म्हणते की जे लोक तिथे जाऊन आले त्या सगळ्यांची चौकशी व्हायला पाहिजे. आणि काही लोक म्हणतायत की एन्काउंटर वगैरे होईल. ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या खरं तर ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकत नाहीत कारण पोलिसांवर ही जबाबदारी आहे. या गोष्टी आपण मान्य करू. मात्र इतर लोकांना का बोलवलं जात नाही हा सामान्य लोकांचा सुद्धा प्रश्न आहे. आणि आत्तापर्यंत खरातसोबत आणि खरातांनी काय काय केलं हे फक्त माध्यमांच्या माध्यमातून जी काय ऐकीव माहिती आहे, जशी मला माहिती एक मिळाली ती पुढे तुम्हाला मी सांगणार आहे आणि ती अतिशय धक्कादायक माहिती आहे. हे तुम्हाला मी पुढे सांगणार आहेच. मात्र कुठेतरी माध्यमांना आणि यंत्रणेला कुठेतरी एकमेकांपासून दूर ठेवलं जातंय का असा सवाल उपस्थित केला जातोय. सुषमा अंधारेंनी अनेक लोकांची नावं घेतली. मग ते खरातांचा जवळचा माणूस असेल, रुपाली चाकणकरांची बहीण असेल, त्यांची मुलगी असेल, ते सापडत का नाही आहेत. म्हणजे त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले की जेव्हा खरातला अटक केलं तेव्हाच सगळ्या लोकांना का अटक केली नाही, चौकशीला का बोलवलं नाही. सगळ्यांना चौकशीला बोलवलं पाहिजे. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईलच. मात्र सगळ्यांना का बोलवलं नाही असे विविध प्रश्न जे आहेत ते राज्यातून उपस्थित केले जात आहेत. आणि खरात प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणावर राजकीय लोकांची नावं जोडली गेलेली आहेत. जेव्हा CDR या अंजली दमन यांनी बाहेर काढला तेव्हा मात्र लोकांच्या भुवया उंचावल्या की अशा प्रकारची मोठी लोक 20-20 मिनिटं त्यांच्यासोबत बोलतात. रुपाली चाकणकरांच्या बहिणींचे 200-250 कॉल त्यांच्यासोबत झालेले आणि काय नेमकं बोलत होत्या असाही सवाल अंजली दमन यांनी बोलून सुषमा अंधारे यांनी सुद्धा हा प्रश्न उपस्थित केला की नेमकं काय बोललेले आहेत. दुसरा मुद्दा असा उपस्थित झाला की बीडची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महिला पदाधिकारी आहे त्याच्या नावाने एक तक्रारी पत्र रुपाली ठोंबरे यांच्याकडे पाठवलं आणि त्याच्यानंतर मात्र सदरील महिला पदाधिकाऱ्यांना येऊन पत्रकार परिषद घेतली की माझी जाणीवपूर्वक बदनामी केली जाते आणि माझा आणि खरातचा अजिबात संबंध नाही. मी पहिल्यांदा तर खरातचा जाहीर निषेध करते असं त्यांनी म्हटलं. दुसरीकडे मात्र रुपाली चाकणकर एक पत्रकार परिषद घेऊन मी सगळ्यांना नोटीसांनी कायदेशीर बघून घेईन असं म्हणल्यानंतर खरातचं जे काही प्रकरण सुरू आहे त्याच्यानंतर ना चौकशीला हजर राहिल्या ना चौकशी समितीला मदत करण्यासाठी उपस्थित राहिल्या. म्हणून एक प्रश्न उपस्थित होतोय की रुपाली चाकणकर यांचे आणि खरातांचे फक्त गुरुशिष्यापुरते संबंध होते तर मग त्यांच्या बहिणीचे आणि खरातचे जे काही संबंधित बँक आहे त्यांचे देवाणघेवाण आर्थिक व्यवहार कसे काय झाले हा सवाल उपस्थित केला जातोय. बरं ठीक आहे, त्यांचं म्हणणं आहे अशा चुकीच्या व्यक्तीला, निंदनीय गोष्टीला, शोषण करणाऱ्या व्यक्तीला कायदेशीर सजा मिळायलाच हवी. माझा पुन्हा एकदा सवाल आहे रुपाली चाकणकरांना, जर त्यांना सजाच मिळायला हवी तर तुम्ही पुढे का येत नाही आहेत? तुमचं इथपर्यंत तुमचं काम संपतं का? जबाबदारी तुमची इथपर्यंत संपते का? तुम्ही महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून राजीनामा दिला म्हणजे तुम्ही कुठल्याही प्रकारच्या प्रकरणामध्ये पडणार नाहीत असं आहे का? जर तसं असेल तर स्पष्ट सांगा की आता मी महिला आयोगाचे अध्यक्ष नाही आहे म्हणून आता मला कुठल्याही प्रकरणावर बोलता येणार नाही किंवा मी बोलणार नाही आहे. तुम्ही जर महिला आयोगाच्या पदावर नसाल तरी तुम्ही बोलू शकतात कारण माजी अध्यक्ष म्हटलं जात आहे तुम्हाला. महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माजी प्रदेशाध्यक्ष म्हणून तुम्ही महिला म्हणून पुढे आलं पाहिजे. जर तुम्हाला खरात सारख्या व्यक्तीला कठोरातली कठोर सजा व्हायला पाहिजे, शेकडो महिलांचं त्यांनी शोषण केलं, आमिष दाखवून शोषण केलं, अशा व्यक्तीला जर तुम्हाला वाटत असेल की खरंच त्याला सजा व्हायला हवी तर तुम्ही पोलीस प्रशासनाची आणि SITची सोबत राहून मदत केली पाहिजे. तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी त्याच्या माहिती आहेत, तुम्ही अत्यंत खाजगीमध्ये त्यांच्यासोबत संबंधित होतात अशी माहिती जी आहे ते प्राथमिकदृष्ट्या माहिती समोर आलेली आहे. आणि म्हणून तुम्ही तुमच्या मनामध्ये जर असेल म्हणजे खरात विषयी जर तुमच्या मनामध्ये प्रेम असेल तर तुम्ही SITला चौकशीला सामोरे जाणार नाहीत किंवा मग पोलीस प्रशासनाला खराच्या विरोधात पुरावे गोळा करण्यासाठी सोबत जाणार नाहीत. मात्र जर तुमचा त्याच्याबद्दल अलीकडच्या काळामध्ये जे काही कृत्य केलं, तुम्ही सांगत होतात की अगोदर त्याचा चांगला संबंध होते, आता नंतर जे बिघडले त्याचा संबंध नाही किंवा मग ते कृत्याला आमचं समर्थन नाही, जर असं असेल तर तुमच्या कृत्याला समर्थन नसेल तर तुम्ही पोलिसांसोबत खांद्याला खांदा लावून उभं राहिलं पाहिजे की मला ही माहिती आहे, मला या बँकेमध्ये असं झालं, मी तिथे गेल्यानंतर मला असं आक्षेपार्ह वाटलं, मी तिथे गेल्यानंतर खरातच्या कॅबिनमध्ये मला असं जाणवलं. या सगळ्या गोष्टी म्हणजे मी प्राथमिकदृष्ट्या सांगतोय की तसं घडलेलं आहे असं माझं अजिबात म्हणणं नाही आहे किंवा रुपाली चाकणकर खरातच्या कॅबिनमध्ये गेल्या होत्या वगैरे असं माझं काही म्हणणं नाही कारण मी काही कधी बघितलेलं नाही आहे. ज्या माहिती मिळतात त्याच माहितीवरून बोलतोय. त्यांची महिला म्हणून एक जबाबदारी आहे की त्यांनी पोलिसांसमोर SIT समोर
खांद्याला खांदा लावून उभं राहिलं पाहिजे. मी अनेक वेळा खरातसोबत गेले, इथं मला असं आक्षेपार्ह वाटलं, तिथं मला असं आक्षेपार्ह वाटलं, काही महिलांनी माझ्याकडे तक्रारी दिल्या होत्या, मात्र दुर्लक्षित केल्या, असं तुम्ही सांगितलं पाहिजे जर तुम्ही नैतिक असाल तर. मात्र तसं तुम्ही करत असताना दिसत नाहीत. SITला काहीतरी कारणं सांगताय आणि सोबत जात नाहीत. म्हणजेच काय, असं समजायचं का की तुमचं गुरु शिष्याचं जे नातं आहे ते आजपर्यंत असंच टिकून आहे, तुम्हाला खरातबद्दल काहीच राग द्वेष नाही आहे असं समजायचं का, हा सवाल उपस्थित केला जातोय. आणि दुसरीकडे मात्र खरातने ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत, आणि म्हणून मी रुपाली चाकणकरांकडून का अपेक्षा करतोय किंवा महाराष्ट्र का अपेक्षा करतोय, रुपाली चाकणकर ह्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर होत्या. दुसरी गोष्ट, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेशाध्यक्षसुद्धा होत्या. ते आता खासगीतल्या पार्टीतलं एखादं पद आहे, मात्र आयोगावर असणं हे अत्यंत जबाबदारीचं पद आहे आणि म्हणून लोकांच्या त्यांच्याकडून अपेक्षा आहेत. हे सगळं होत असताना शेकडो महिलांचं शोषण केलं, तिथं मात्र रुपाली चाकणकरांना काहीही दिसलं नाही. आणि या सगळ्या गोष्टी होत असताना मात्र अशोक खरातच्या बाबतीमधली काही गोष्टी आम्ही माहिती गुप्तपणे विचारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मात्र एका व्यक्तीने मला माहिती अशी सांगितली की खरात काय करायचा, एखादी महिला आहे आणि तिला मूलबाळ होत नसेल तर तिला सांगायचा, तू माझ्याकडे ये, वाऱ्या कर, तुझी जी काही कुंडली आहे ते एखाद्या विशेष पुरुषासोबत जुळवून देतो आणि ती जुळवून दिल्यानंतर तुम्हाला मूलबाळ होईल. अशा पद्धतीनं काही महिलांना तो इतर व्यक्तींना सुद्धा शरीर सुखासाठी राजी करायचा आणि तिथून सुद्धा पैसे मिळवायचा. म्हणजे उदाहरणार्थ मध्ये मी सांगतो, मी एक पुरुष आहे, मी अशोक खरातचा ओळखीचा माणूस आहे आणि अशोक खरातकडं काही पीडित महिला मुलगा होत नाही म्हणून त्या ठिकाणी येतात आणि तिथं आल्यानंतर अशोक खरात त्यांना एक सल्ला देतो, तो म्हणजे माझी दैवी शक्ती आहे, मात्र मी तुमची कुंडली जुळवून देतो. म्हणजे काय, त्या ॲस्ट्रॉलॉजीनुसार तो त्यांची कुंडली जुळवून देणार. म्हणजे कोणासोबत जुळवून देणार, माझ्यासोबत कुंडली जुळवून देणार आणि त्यांना माझ्यासोबत संबंध ठेवायला लावणार. दुसरीकडं ते फक्त तिच्यापुरतं मर्यादित राहील. मला जे सांगायचं आहे, मी काय करणार की अशोक खरातकडं काही माहिती देणार आणि मला काही गोष्टी मिळत आहेत का असं सांगायला लावायचं. मला सांगायचं मी महिलेची व्यवस्था करून देतो आणि तिला सांगायचं की तुझी कुंडली जुळून देतो. म्हणजे तिची कुंडली कसल्या पद्धतीने जुळून देतो तर माहीत नाही आणि ती कुंडली तुमची जुळली आणि अमुक व्यक्तीसोबत जाऊन तुम्ही भेट घ्या, त्यांच्यासोबत चर्चा करा, त्यांच्यासोबत संबंध ठेवा असं तो सांगायचा. आणि त्याच्यानंतर मात्र आता एखाद्या महिलेचे काही कौटुंबिक वाद असतील किंवा मग कौटुंबिक काही प्रॉब्लेम असतील आणि इतर माणसासोबत, म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर काही पुरुषांचे दोष असतात, ते महिलांचे दोष नसतात आणि मूलबाळ त्याच्यामुळे होत नाही. जर ती महिला म्हणजे त्या महिलेच्या सोबत दुसऱ्या कोणी संबंध ठेवले तर ती महिला गर्भवती राहू शकते. असे काही समस्या ज्या आहेत त्या वैज्ञानिकदृष्ट्या असतात, नैसर्गिकदृष्ट्या असतात आणि तशाच गोष्टीचा फायदा हा खरात घ्यायचा. ज्या महिलेचे संबंध दुसऱ्यासोबत ठेवल्यानंतर तिला गर्भधारणा होऊ शकते हे त्याच्या जेव्हा लक्षात यायचं तेव्हा मात्र आमच्यासारखे लोक त्याला ते मित्राच्या नात्यानं ते सांगून ठेवले असतं की काय असतं का, जमतं का बघा, आणि त्याच्यानंतर तो आमच्यापर्यंत तिला पोहोचवायचा की तुमची आणि याची कुंडली जुळलेली आहे आणि ती कुंडली जुळल्यानंतर त्यांचे संबंध साहजिकच होणार आहेत आणि झाल्यानंतर तिच्यामध्ये दोष नसतो, तिच्या पतीमध्ये दोष असतो आणि त्यांचे संबंध झाल्यानंतर ती नक्कीच गर्भधारणा होणार आहे आणि त्याच्यामध्ये गर्भधारणा झाल्यानंतर तो म्हणायचा की मी कुंडली जुळून दिल्यामुळं तुला गर्भधारणा झाली आणि माझ्यामुळं तुला मूल झालंय असं तो तिथं सिद्ध करायचा आणि जाहीर करायचा. आणि साहजिकच आहे, एखाद्या महिलेला जर तिने श्रद्धा ठेवलीच, आपल्याला मूलबाळच हवं आहे आणि आपण काहीही करायला तयार आहोत, ते जर ठाणलं त्याचाच फायदा हा खरात घेतो. असंच प्रकरण झालं. मी जसं सांगितलं तसं कुंडली माझ्यासोबत जुळून दिली, मात्र माझ्यासोबत डील केली, तुला एक महिला मिळून देतो, तुम्हाला इतके पैसे दे. आणि त्याच्यानंतर तितके पैसे दिल्यानंतर खरातनं काय केलं आहे, माझी कुंडली जुळून दिली, सदरील महिलेला सांगितलं की तुझी कुंडली जुळून दिली, तिची गर्भधारणा झाली, माझेही संबंध झाले, मात्र माझे संबंध झाल्यानंतर मला माहीत नव्हतं तिची कुंडली जुळून दिलेली आहे किंवा काय झालेली आहे. मला सांगितलं की सदरील महिला आता तुझ्यापासून गर्भवती आहे आणि तू इतके कोटी रुपये दे. आणि मग माझ्याकडून सुद्धा त्यांनी कोट्यवधी रुपये मिळवले. जेव्हा एका महिलेला माहीत झालं की असं खरातनं माझ्या नावावर, त्या महिलेच्या नावावर, कुंडली जुळवण्याच्या नावावर पैसे उखडलेत, तेव्हा मात्र त्याची तळपायाची आग मस्तकाला गेली. आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत संतापजनक आणि चिंताजनक आहेत. तेव्हा मात्र तिला काहीही करता आलेलं नाही. अशा प्रकारे सुद्धा खरातनं लाखो करोड रुपयांची माया जमवलेली आहे. कुंडली जमवून देतो, काही मित्रांना सांगितलं महिला मिळवून देतो. या सगळ्या गोष्टी म्हणजे
आपण जर थोडासा शांत चित्तानं विचार केला आणि हे प्रकरण समजून घेतलं ना, तर डोक्यामध्ये नुसत्या मुंग्या येतील. असा सगळा हा प्रकार खराब न केलेला अत्यंत निंदनीय सगळी गोष्ट आहे. माझी प्रशासनाला, सत्ताधारी लोकांना, सरकारला, मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना विनंती आहे, या प्रकरणामधल्या SITच्या प्रमुखांना विनंती आहे की हे प्रकरण इतकं बारकाईनं हाताळा. कोणालाही सोडू नका, कुठल्याही राजकीय व्यक्तीला सोडू नका. आणि खरं तर या सगळ्या प्रकरणांमध्ये एक जजमेंट सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊ द्या. त्याचा निकाल लागल्यानंतर ते नियम सगळ्याला लागू होतील. एखादा खटला आहे आणि त्या खटल्याचं जे काही निकाल लागल्यानंतर जे काही नियम सगळ्याला लागू होतील, या प्रकरणामध्ये तसंच करा. एखाद्या खटल्याप्रमाणे नियमावली जशी लागू करता येईल, म्हणजे ते प्रत्येक प्रकरणाला या खटल्याचे जे काही नियम आहेत ते लागू होतील असं करता येत असेल तर बघा. तसं झालं तर खरात सारखे हे लिंगपिसाट लोक जन्माला येणार नाहीत, यांना कायमचा चाप बसेल. अन्यथा भोंदूगिरी, धार्मिकता आणि अंधश्रद्धा या नावाखाली एक ना अनेक शेकडो हजारो बाबा, गाव तिथं बाबा, शहर तिथं बाबा, राज्य तिथं शेकडो बाबा, अशी सगळी प्रक्रिया सध्या देशभरामध्ये सुरू आहे. आणि पडद्यामागून अनेक महिलांची, पीडित लोकांची आर्थिक, लैंगिक लूट, शोषण त्या ठिकाणी हे बाबा करतायत. तरच कुठेतरी या सगळ्या गोष्टींना चाप बसेल. अन्यथा हे सुरूच राहील. फक्त ट्रायल म्हणून, या नेत्याची बदनामी करायची म्हणून, त्याला संपवायचं म्हणून, त्याचं कसं काय बघू म्हणून ह्या सगळ्या जर गोष्टी केल्या जाणार असतील तर हा खरात नाही, तर असे हजारो खरात पुन्हा एकदा ताकदीनं उभा राहून लोकांची लूट करतील असं वाटतं. त्यामुळे हे प्रकरण फार बारकाईनं तपासून या प्रकरणामध्ये जे दोषी आहेत, मग खरातनं ज्यांना आणि खरातसोबत मिळून ज्यांनी महिलांचं शोषण केलं, हे सगळं तपासात उघड करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशा प्रकारचं आवाहन माझ्यासह मराठी महाराष्ट्राच्या सर्व प्रेक्षकांचं आहे. असं यांच्या वतीनं, म्हणजे सगळ्या प्रेक्षकांच्या वतीनं मी सरकारला आवाहन करतो, यासाठी प्रमुखांना आवाहन करतो. मित्रांनो, या सगळ्या गोष्टीबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुम्ही तुमचं मत मराठी महाराष्ट्राच्या कॉमेंट बॉक्समध्ये स्पष्ट आणि स्वच्छ शब्दांमध्ये लिहा. या गोष्टीबद्दल तुम्हाला काही माहिती असेल, काही गुप्त माहिती असेल, कुठला एखादा बाबा असंच शोषण करत असेल तर सरकारकडे माहिती द्या, पोलिसांकडे माहिती द्या, SIT प्रमुखांकडे माहिती द्या. नसेल तर आमच्याकडे द्या. आमच्याकडे द्यायची नसेल तर पोलिसांकडे द्या. मात्र द्या. अशा कुठल्याही प्रकारच्या बाबाला घाबरू नका, कुठल्याही दैवी शक्तीला घाबरू नका. दैवी शक्ती अजिबात कुठेच नाही, जगाच्या पाठीवर कुठेही नाही, पृथ्वीवर कुठेही नाही. त्यामुळे कोणालाही घाबरू नका. सगळी माहिती पोलिसांकडे द्या, असं आवाहन या ठिकाणी करतोय. तुम्हाला काय वाटतं? हा व्हिडिओ कसा वाटला? मराठी महाराष्ट्राचे तुम्हाला व्हिडिओ आवडतात का? आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथेही फेसबुकच्या पेजला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. इथेच थांबतोय. खूप खूप धन्यवाद.